झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या 12 फेब्रुवारीपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यात फिरणार आहेत। शिवाय औरंगाबादला ते दुष्काळाबाबतची आढावा बैठक घेणार आहेत। या अगोदर उद्धव ठाकरे यांनी जालन्यात दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर सभा घेतली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री दुष्काळी मराठवाड्याला भेट देणार आहेत। दुष्काळामुळे मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय। शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। 12 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री मराठवाड्यात येत आहेत। दुष्काळी भागाचा मुख्यमंत्री दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 12 फेब्रुवारीपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांचा दौरा करतील। तसंच औरंगाबादला दुष्काळी भागाची आढावा बैठक सुद्धा होणार आहे। दरम्यान कृषी मंत्री शरद पवार सुद्धा 10 फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। तसंच पवार मराठवाड्यातील खासदारांची बैठक सुद्धा घेणार आहेत। एकूणच मुख्यमंत्री आणि शरद पवार हे दोघी दिग्गज नेते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। त्यामुळे मराठवाड्याच्या पदरात मोठं पॅकेज पडेल अशी आशा दुष्काळी भागातील नागरिकांना आहे। 10 फेब्रुवारीपासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर 12 फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुष्काळी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।